श्री गुरुदेव सेवाश्रम उत्तमसर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथील इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण नामदेवरावजी गव्हाळे महाराज हे होते। प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य वैशालीताई पवार चांदूर रेल्वे, राष्ट्रसंत साहित्य अभ्यासक सौ चंद्रकांताताई मते, आजीवन प्रचारक विजयरावजी बोके अंजनगाव सुरजी, मुख्य सेवाधिकारी सुनील भाऊ देशमुख जिल्हा वाशिम, संस्थेचे अध्यक्ष गुनुमसिंग मालवे, डॉक्टर सवाई तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथील सहशिक्षक गजानन येलोने हे उपस्थित होते। संतांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सौ विद्याताई मालधुरे यांच्या वतीने उत्तमसरा गावातील नवविवाहित वधूंना मान्यवरांच्या हस्ते ग्रामगीता ग्रंथ भेट देण्यात आला। तसेच सौ विद्याताई मालधुरे, नवविवाहित वधू आणि सौ लताताई विनायकराव सवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा येथील इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प, ग्रामगीता ग्रंथ, कंपासपेटी व अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांकडून मातापिता व गुरुपूजनाचा भावपूर्ण कार्यक्रम पार पडलाय। यावर्षी शाळेचे एकूण 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले। त्यामध्ये देवांशी अमोल पवार, वेदिका अरविंद मोहोळ, वंशिका गणेश मानकर, परी राजरत्न मेश्राम, प्राची अमोल वासनिक, सोहम बंडू थोटे, प्रथमेश रवींद्र गवई, जय श्रीकृष्ण मुंदाने, विनीत मोहन मांगे, शिवम नरेश सावरकर, सोहम संतोष कांबळे, रूपम सतीश पिंगे तसेच अन्य एक विद्यार्थ्याचा समावेश आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक राजेश सावरकर व प्रमोद कांबळे यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी इंगळे यांचे सुद्धा सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदनाताई सवई व साक्षी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुलोचना दहिकर यांनी मानले। कार्यक्रमाला श्री गुरुदेव सेवा आश्रमाचे सचिव गोपाळरावजी झाळे, सेवाश्रमाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।